आमच्या इमारतीमध्ये एका लक्ष्मीपुत्रास समाजसेवा करण्याची प्रेरणा झाली. मात्र त्यांनी नाव गोपनीय ठेवावं ही सुद्धा एक चांगली अट घातली. आणि मग ते पाहून मी जेव्हा चिंतनाने विचार केला तेव्हा मला गणेशोत्सवमध्ये किंवा अन्य कार्यक्रमात 2 किंवा 3 तासाचा हा कार्यक्रम कोणी एखादी व्यक्ती न करता कार्यक्रम करणाऱ्या व्यक्तीने जर माहिती पुरवली तर 15-20 व्यक्तींच्या माध्यमातून चांगल्या रीतीने हा कार्यक्रम होऊ शकतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या व्यक्तीसाठी आपण जनजागृती करू शकतो ती व्यक्तीच जनजागृत झाल्यावर निश्चितच खऱ्या अर्थानं बुद्धिदाता गणेशोत्सव हा सुद्धा सिद्ध होतो. हा प्रकल्प इमारत, नगरसेवक, आमदार, खासदार, नगरपालिका सर्वांनाच प्रेरणादायी होईल असं मला वाटतं. आणि म्हणून हा छोटासा प्रयत्न. हर वर्षापासून नवी दिल्ली येथील म्हणजेच मेरठ येथील इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सोशल सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम ही संस्था आहारातून आरोग्य यावर संशोधन करत आहे व त्यांचे 7-7 दिवसाचे शिबिर होत आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी जे आजार आहेत, ॲलोपॅथीसाठी रस्ते थांबतात, तिथंसुद्धा या पॅथीमधून आजार समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. कौतुक म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉईड, सोरायसिस, कॅन्सर हे तर गमतीसारखे नष्ट होतात. यापुढे ऑटो इम्युन डिसीज, मसल डिसऑर्डर असे ॲलोपॅथीला न आटपणारे आजार हे सुद्धा त्या कंट्रोलमध्ये येतात. आणि म्हणून ह्या क्लिप सोप्या भाषेत लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील, त्यांना काय उपयोग होईल हा प्रांजळपणे सांगण्याचा प्रयत्न. आताच मी या ठिकाणी सांगितलं की ते लक्ष्मीपुत्र किंवा विष्णू स्वतःचं नावसुद्धा सांगायला तयार नाही, इच्छुक नाहीत आणि प्रसिद्धी घ्यायला इच्छुक नाहीत. म्हणून नावं बदलून इथं AABBKK अशी काल्पनिक नावं टाकली आहे. तर ते 1 वर्षापूर्वी एका दिवसाच्या शिबिराला गेले आणि त्यांना ते विचार आवडले आणि ते जनतेपर्यंत पोहोचावेत हे त्यांचं प्रांजळ मनोबल आणि म्हणून त्यांना शुभेच्छा. आता यूट्यूबमुळे ध्यानाचं अनन्यसाधारण महत्त्व कोणालाही सहज सांगता येतं. उदाहरणादाखल यूट्यूबवर डुईंग टाईम डुईंग विपश्यना ही क्लिप जर आपण पाहिली तर खूप जहाल असे कैदी 10व्या दिवशी ढसाढसा रडून त्यांना आत्मदर्शन, स्वदर्शन होतं. असंच बिहारच्या एका मॅडमच्या कमरेची नस तुटली व त्यामुळे त्याला सतत लघ्व आणि संडासचं नियंत्रण नव्हतं. मात्र ध्यानामुळे ते नियंत्रण ते मिळू शकले. आता हे जर खोटं वाटत असेल तर आपलं प्रसिद्ध शासकीय रुग्णालय नवी दिल्ली येथील डॉक्टर मोहित गुप्ता यांना TBची एक गाठ होतं. ती 3 महिने औषधानंतर संपून जातं, मात्र पुन्हा ती गाठ निर्माण होते आणि मग ते पाहतात की सतत ध्यान करतात सेकंड राऊंडमध्ये आणि दुसरी गाठ ती ध्यानाच्या आधारे संपवतात. तसंच हेच डॉक्टर जेव्हा 1 महिन्याच्या आत पती-पत्नीचा घटस्फोट होत असतो तर त्यांना हातात घालून 4 महिने त्यांच्या डिस्पेन्सरीत हार्ट रोग असलेल्या नवऱ्याला घेऊन यायला सांगतात आणि त्यांचा घटस्फोट टळतो. तर असं हे ध्यानाचं अनन्यसाधारण महत्त्व ही व्यक्ती ब्रीफ करेल. एका स्त्रीकडे नॉर्मल डिलिव्हरी होणे आणि खूप अपत्य गुणवान होणे किंवा सिझरिंग न होणे हा विषय देण्यात येईल आणि त्यासाठी तिला व्हिडिशाच्या 10 क्लिप समजावून सांगण्यात येतील आणि मग ती तिच्या भाषेत जेव्हा सांगेल तेव्हा स्त्रियांना हे चांगल्या रीतीनं पटणार. मोठ्या कौतुकानं विषय सुरू असतात की 12 वर्षाच्या मुलाला डायबिटीस आहे, हार्ट अटॅक आहे, फीट येतं. तर हे सर्व कशामुळे तर लहानपणी त्याला सिव्हिअर अँटीबायोटिक दिल्यामुळे. आणि हा विषयसुद्धा एखादी महिला ब्रीफ करेल आणि आजीचा बटवा या आधारे आपल्या शरीरात जे उभार निर्माण होत आहे त्याला सामोरं कसं जावं आणि ह्या
रासायनिक औषधापासून आपलं अपत्य, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅकपासून कसं वाचवता येईल, हा दूरगामी विचार आवश्यक आहे. 12 वर्षाच्या मुलाला फिट किंवा दमा किंवा डायबिटीज, हार्ट अटॅक असेल तर ते आईवडील त्यांनी लहानपणी काय औषधोपचार केला होता ही माहिती सांगतील आणि समाजाचं रक्षण करतील. स्लाईड 6. मागं यूट्यूबवर मौदा नागपूर परिसरात 7व्या वर्गाच्या मुलाकडून 8व्या वर्गाच्या मुलीला 4 महिन्याचा गर्भधारणा ही घटना आढळली. आपल्या कल्याणमध्ये 6 मुलांनी सतत 3 वर्ष लैंगिक शोषण केल्यामुळे मुलीनं आत्महत्या केली. किंवा अलीकडेच एका काहीतरी 8वी-9वी शिकणाऱ्या मुलीचा म्हणजे खून चाकू सपासप मारून मुलाकडून दोघांचे जीवन उद्ध्वस्त झालं. तर उद्या आपल्या मुलाबाळावर ही वेळ येईल तर त्याला स्वतःचं मन शरीर आटोक्यात ठेवण्यासाठी ध्यान साधना कशी आहे हे एखादे वडील समजावून सांगतील. आणि यासाठी आईवडिलांनी अपत्याचा मित्र होणं आवश्यक आहे. 500 जागा असतात, आधी 7 लाख खर्च येतात आणि आज तर यूट्यूबवर आहे की शासनानं 75,000 पदं कंत्राटी पद्धतीनं भरायचं ठरवलं. म्हणजे आता हे रोजगारीचं थोटाक बस झालं. मुलांना ट्युशन किंवा स्पर्धा परीक्षेच्या वर्गांना लावू नका, त्यांना दिशाभूल करून निराशेच्या खाईत ढकलू नका. त्यापेक्षा हमाली करणं, भाज्या विकणं हे सोपं शिकवा, म्हणजे सत्यज्ञान समजेल आणि ते स्वतःचा विकास स्वतः करतील. कारण आपले श्री आर रविशंकर त्यांच्या यूथ लिडरशिप प्रोग्राममध्ये हेच बेसिक ज्ञान विद्यार्थ्यांना देतात. तर आपण सुद्धा कुठल्याही पक्ष याच्या सत्संगाचे जरूर या यूथ लिडरशिप प्रोग्रामचा यूट्यूबवर अभ्यास करावा व ते ज्ञान मुलांनाही द्यावं. एक व्यक्ती 5 मिनिटांमध्ये योगासन, विपश्यना आणि तपसेवा सुमिरन या विषयावर संक्षिप्त विचार सांगतील आणि ते आपल्या वयात आलेल्या मुलामुलींच्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करतील या आशयाचं विचार मांडतील. एक पालक रविशंकर यांच्या यूथ लिडरशिप प्रोग्रामचं माहिती 5 मिनिटात देतील आणि ती युवा पिढीला कशी अत्यावश्यक आहे यावर विचार मांडतील. एक व्यक्ती 6 मिनिटांमध्ये कुटुंबात ज्यूस आणि मोड धान्याचं महत्त्व याबद्दल समजावून सांगतील आणि त्याचा फर्टिलिटी सेंटर याच्याशी कसा संबंध आहे. एक व्यक्ती 6 मिनिटांमध्ये फर्टिलिटी सेंटर, गर्भधारणा, नपुंसकता, मजबूत अपत्य याचा ज्यूस, दिवसा कच्चं खाणं म्हणजे नैसर्गिक खाणं, अंकुरित धान्य, मोड धान्य याचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे समजावून सांगतील आणि हा बदल सर्वांच्याच आहारामध्ये आणणं आवश्यक आहे. एखादी व्यक्ती 40 वर्ष वयाची ती व्यसनमुक्ती कशी करता येईल यावर त्यांचे विचार मांडतील. समजा ती ढेरपोटी आहे, खूप दारू, बियर आणि शेंगदाणे खाणं चालू आहे आणि नंतर त्यांना तपसेवा सुमिरनचा एक भाग्ययोग आला आणि त्यांचं पोट नॉर्मल झालं, व्यसनं गेली किंवा विपश्यनेद्वारे व्यसनं गेली असं हे सांगतील आणि म्हणजेच त्यांचं उर्वरित आयुष्य चांगलं जाईल आणि ते 100 वर्ष जगू शकतील. मी सिनियर सिटीजन आहे, पेन्शनर आहे. 11 नंबर स्लाईड सिनियर सिटीजन सादर करतील आणि भाऊराव काका तसेच अन्य काही क्लिपच्या आधारे सिनियर सिटीजन हा आपला सुरतचे कालूभाई सावलिया यांच्या क्लिपच्या आधारे 100व्या वर्षापर्यंत समाजाची सेवा कशी करता येईल आणि हे 11% सिटीजन जर देशबांधणीच्या कामात लागले तर निश्चितच एक चांगली पिढी निर्माण होईल असे विचार एखादे बुद्धिवान सिनियर सिटीजन सांगतील. औरंगाबादच्या जयश्री घोरपडे, वनिता माने व अशा अनेक क्लिपच्या आधारे
कॅन्सर झाल्यावर हॉस्पिटलला जाण्याची घाई न करता तप सेवा सुमिरनमुळे जीवन कसे सांभाळता येते, किंबहुना एकदा कॅन्सर हॉस्पिटलला गेल्यावर केमोथेरपी सुरू झाल्यावर 2 वर्षात मृत्यू आहे हे आपल्या 100% सर्वांना माहीत आहे. तेव्हा त्याची ही माहिती देतील. यूट्यूबवर अनेक क्लिप आहेत की थायरॉईड, डायबिटीज, ब्लड प्रेशर यांच्या मरेपर्यंत घ्याव्या लागणाऱ्या गोळ्या तप सेवा सुमिरन साधना आपण स्वीकारल्यावर पहिल्या 2 दिवसात किंवा 2 आठवड्यात किंवा 2 महिन्यातच त्या घेण्याची गरज पडत नाही. हा मुद्दा समजावून सांगतील. आपण धान्य, पैसे, कपडा देऊन आपलं समाजसेवा करतो, पण बरेचदा आपण लोकांना ताणतणाव देऊन जे निगेटिव्ह लहरी तयार होतात त्या तुलादानमुळे नष्ट होतात. हे याच्या मागचं विज्ञान एखादी व्यक्ती 6 मिनिटात समजावून सांगेल. आपण नेहमी दयाबुद्धीने दान करतो, मात्र तप सेवा सुमिरनमध्ये त्याचाही सखोल अर्थ समजावून सांगतात. आणि याचं उत्तम उदाहरण रावणाला सोन्याची लंका भेटली, कारण त्यानं पूर्वजन्मीमध्ये प्रचंड दान केलं होतं, मात्र ते अहंकाराच्या स्वरूपात, आणि म्हणून त्याला परतावा तर मिळाला, मात्र ईश्वर प्राप्ती मिळाली नाही. हे याच्या मागचं एक तत्त्वज्ञान आहे. तुम्हाला भिकारी, दिव्यांग, कुत्रा यामध्ये जर दया येत असेल तर दान करू नका. त्यांच्यात जर ईश्वरी आत्मा दिसत असेल तरच त्याच्यावर तुम्ही दान करा. 11वीच्या 15-20 मुलांची टीम उभी करावी. ते त्यांच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून IASS.merit हे ॲप डाउनलोड करतील व पुढील 3 महिन्याचे कार्यक्रम कसे पाहावे हे जनतेला समजावून सांगतील. म्हणजे घराघरात याची जागृती होईल. 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर जोगेश्वरी येथे आहारामधून आरोग्य हे शिबिर आहे. तर या उपस्थितापैकी जे कोणी जातील तर त्यांनी त्यांचा जीवनात झालेलं परिवर्तन 26 जानेवारी 24ला त्याचे अनुभव सांगावे लागतील. हे असं इथं नमूद केलेलं आहे.